Good morning, students. Students, today we are going to learn grammar and fun with words second. आता बघा fun with words 1 मध्ये आपण शिकलेलो आहेत काही शब्द, म्हणजे त्या शब्दांच्या पुढे काही लावायचं होतं आणि त्याच्यानंतर मग म्हणजे आता बघा मेंट, MENT मेंट, नेस असं, म्हणजे बघा ट्रीट असा शब्द असेल तर ट्रीटमेंट, काइंड असेल तर काइंडनेस असे शब्द आपण लावले आणि आपण काय केलं, नवीन शब्द शिकले. इन धिस लेसन ऑल्सो वी आर गोइंग टू लर्न सम न्यू वर्ड्स. या लेसन मध्ये पण आपण काही नवीन वर्ड्स शिकायचे आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, नवीन काहीतरी कन्सेप्ट पण शिकायचे आहेत. आता आधी आपण बघू की नक्की काय शिकायचे, म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे. बघा, न्यू वर्ड्स can be formed by adding letters like UN, un, in, dis, dis, in. बघा, un, in, dis, in before some words. काही वर्ड्सच्या आधी हे शब्द दिसतात तुम्हाला, मी जे आता वाचले ते शब्द जोडून नवीन शब्द तयार करता येतात. बघा, जसं की क्लियर, क्लिअरला आपण अनक्लिअर असा शब्द तयार केला, अनक्लिअर. ऑर्डर, डिसऑर्डर. प्रॉपर, प्रॉपरला आपण IN लावू शकतो, इम्प्रॉपर. अँड ऍक्टिव्ह, इनऍक्टिव्ह. बघा, आता याचा अर्थ म्हणजे तुम्हाला साधारण लक्षात आला असेल. क्लिअर, अनक्लिअर. क्लिअर म्हणजे स्वच्छ, अनक्लिअर म्हणजे अस्वच्छ. आता ऍक्च्युली अनक्लिअर हा शब्द थोडा वेगळा वाटतो, पण इथे तो शब्द तयार होऊ शकतो. क्लिअरला आपण डर्टी हा शब्द वापरतो अपोजिट असेल तर. ऑर्डरला डिसऑर्डर, प्रॉपरला इम्प्रॉपर. प्रॉपर म्हणजे योग्य आणि इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य. ऍक्टिव्ह म्हणजे जो चलनात आहे किंवा ऍक्टिव्ह आपण मेंबर असं म्हणतो ना, तर इनऍक्टिव्ह म्हणजे जो काम करत नाही तो. आलं लक्षात. आता बघा, याचा अर्थ काय होतो तर आपण शिकलो काय, लेटर्स UN, IN and dis. बघा, un, in and dis are also used to form opposites. बघा, या ज्या शब्दांचा जो उपयोग आहे तो आपण काय करू शकतो, याच्यापासून आपण अपोजिट वर्ड्स तयार करू शकतो. काय करू शकतो, अपोजिट वर्ड्स तयार करू शकतो. बघा, आता याच्यावरूनच आपल्याला हे सगळे अपोजिट, म्हणजे आता आपल्याला जोडून लक्षात येईल की अपोजिट वर्ड तयार होत आहेत का, काही त्याच्याबद्दल सेम अर्थाचेच शब्द, किंवा आपण जसं काइंडनेस, ट्रीटमेंट हे शब्द कसे बघितले त्याप्रमाणे तयार होतात का, हे आपण बघायचे. तर आता लेट्स स्टार्ट टू सॉल्व द क्वेश्चन्स. आपण क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्ट करूया. आता बघा, ऍड UN, un टू फॉलोइंग वर्ड्स. खालच्या शब्दांना UN, un लावायचे. आता इथे बघा, काइंड, अनकाइंड. पॉप्युलर, अनपॉप्युलर. प्लीजंट, अनप्लीजंट. त्यानंतर कॉमन, अनकॉमन. त्यानंतर आहे डिस्टर्ब्ड, अनडिस्टर्ब्ड, अनडिस्टर्ब्ड. त्यानंतर आहे ट्रेन, अनट्रेन, अनट्रेन. बघा, याच्यातून तुमच्या लक्षात येईल काइंड, अनकाइंड, पॉप्युलर, अनपॉप्युलर, प्लीजंट, अनप्लीजंट, कॉमन, अनकॉमन, डिस्टर्ब्ड, अनडिस्टर्ब्ड, ट्रेन, अनट्रेन. म्हणजे हे सगळे काय आहेत तर अपोजिट वर्ड्स आहेत.
ट्रेड म्हणजे आता प्लीझंट म्हणजे छान असं वाटलं त्याला आपण प्लीझंट, दिस इज अ प्लीझंट वेदर म्हणजे सुंदर हवा असं आपण म्हणतो. मग अनप्लीझंट म्हणजे ज्याच्यात आपल्याला छान वाटत नाही ते. याचा अर्थ काय? हे सगळे काय आहेत तर अपोजिट वर्ड्स आहेत. बघा आता इथले काही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. ॲड आय एंड इन टू द फॉलोइंग वर्ड्स. आता यांना आपण इन असं लावायचंय. बघा पेशंट, इन पेशंट, पोलाइट, इन पोलाइट. त्यानंतर आहे परफेक्ट, इन परफेक्ट, इन परफेक्ट. त्याच्यानंतर आहे पॉसिबल, इम्पॉसिबल. इम्पॉसिबल हा शब्द तुम्हाला बऱ्याच आधीपासून माहिती आहे. पॉसिबल, इम्पॉसिबल. प्रिझन, इन प्रिझन. पर्सनल, इन पर्सनल. बघा हे पण काय झाले अपोजिट वर्ड्सच आहेत सगळे. ॲड दिस टू द फॉलोइंग वर्ड्स. आता दिस असं लावायचं आहे खालच्या वर्ड्सना. बघा लाईक, डिसलाईक. प्लेजर, डिसप्लेजर. बघा डिसप्लेजर. आता प्लीझंट आणि प्लेजर एकाच अर्थाचे साधारण शब्द आहेत. प्लीझंट अनप्लीझंट येते पण, आणि प्लेजरला काय येणार आहे डिसप्लेजर येणार आहे. प्लेजर म्हणजे आनंद किंवा सुख असं म्हणू शकतो आपण. ओबे, डिसओबे. बघा ओबे म्हणजे आज्ञा पाळणे, डिसओबे म्हणजे आज्ञा न पाळणे, त्याला आपण डिसओबे म्हणतो. कंटिन्यू, डिसकंटिन्यू. बघा कंटिन्यू करणे म्हणजे चालू ठेवणे, डिसकंटिन्यू म्हणजे मध्येच थांबवणे. ऑर्गनाइज, डिसऑर्गनाइज. डिसऑर्गनाइज. ऑर्गनाइज करणे म्हणजे काय करणे तर तयारी करणे, ऑर्गनाइज करणे म्हणजे. आणि डिसऑर्गनाइज म्हणजे तयारी न करणे. एखादा प्रोग्राम आपण ऑर्गनाइज करतो म्हणजे ठरवतो त्यापैकी. ॲपियर, डिसॲपियर. डिसॲपियर. ॲपियर म्हणजे दिसणे आणि डिसॲपियर म्हणजे नाहीसे होणे. बघा तर हे पण काय होते अपोजिट वर्ड्स होते. लाईक, डिसलाईक, प्लेजर, डिसप्लेजर, ओबे, डिसओबे, कंटिन्यू, डिसकंटिन्यू, ऑर्गनाइज, डिसऑर्गनाइज, ॲपियर, डिसॲपियर. आता बघा इथे आपल्याला ॲड इन टू द फॉलोइंग वर्ड्स. आता इन लावायचे आहे आपल्याला. बघा कसं लावणार आपण. इन ॲक्युरेट आहे पहिला शब्द. इन ॲक्युरेट. बघा ॲक्युरेट म्हणजे बरोबर, अगदी बरोबर. आणि इनॲक्युरेट म्हणजे जो बरोबर नाही, पूर्ण चुकीचा. करेक्ट, इनकरेक्ट. करेक्ट म्हणजे पण बरोबर, इनकरेक्ट म्हणजे चुकीचा. टू इंटू, आय एन टी ओ. टू इंटू लेट, इनलेट, इनलेट. साइड, इनसाइड. आता हे आपण अपोजिट वर्ड्स आहेत असं म्हणू शकत नाही. टू इंटू हे फक्त काय झाले त्याला आपण जोडलेत शब्द. लेट, इनलेट, साइड, इनसाइड हे शब्द काय केले फक्त जोडले आपण त्याला. कम, इनकम. या क्वेश्चन मधले जे वर्ड्स आहेत ते अपोजिट वर्ड्स आहेतच असं नाही. तर बघा आपण काय बघितलं, काही शब्द जे असतात
ते काय करतो आपण, काही शब्दांच्या आधी जोडतो आणि नवीन शब्द तयार करतो. व आपल्याला नवीन काय शिकायला मिळालं, तर यातून आपण काय शिकलो, अपोजिट वर्ड्स कसे तयार करता येतात हे शिकलो आपण.